सज्जन श्रोते वाचक चिंतक साको नमनात असताना मन कोरं झालं असताना प्रत्यक्ष ब्रह्माचंही दर्शन होतं. आणि हे दर्शन कसं घडतं, काय घडतं, याच्यापेक्षा या दर्शनात काय दिसलं ते सांगणं महत्वाचं आहे. कसं घडतं हे सांगता येणार नाही. नमनावस्था पूर्णत्वाला गेली, मनाचं कोरे मन पूर्णत्वाला गेलं की ब्रह्म त्या मनामध्ये स्पष्टपणे दिसतो. ती अवस्था पूर्ण होणं एवढं आपल्या हातात आहे. बाकी सर्व गोष्टी ब्रह्माच्या कृपेने ब्रह्मकृपेने घडतात. तर असं हे घडलेलं आहे. ते जे ब्रह्म दिसलेलं आहे ते कसं दिसलेलं आहे ते फक्त आता तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी नीट गद्य आहे का, म्हणजे पुढे पद्याचा अर्थ लागताना अडचण जाणार नाही. नमनात असताना ब्रही न करता म्हणजे अवाक्षरही न करता राहणाऱ्याला झालेले हे अद्भुत ब्रह्मदर्शन आहे. नमनात किंवा अमनात असताना ब्रही न करता म्हणजे मनातल्या मनात सुद्धा अवाक्षरही निर्माण झालं नाही, अक्षरही फुटफुटलं गेलं नाही, अशा अवस्थेत झालेले हे अद्भुत ब्रह्मदर्शन आहे. ब्रह्म हे एखाद्या दिव्य वृक्षासारखे आहे, ज्याचे तेज नील हरित असून निळसर हिरवं असून त्याचा गाभा म्हणजे खोड पिवळसर शुभ्र आहे. या ब्रह्मवृक्षाला पुष्पांचा लाभ नाही व फळांचाही योग नाही. हा ब्रह्मवृक्ष आहे, पण याला ना पुष्पे ना फळे, कोणताही भोगाचा योग म्हणजे कोणताही भोग योग नसताना सुद्धा हे ब्रह्म किंवा ब्रह्मवृक्ष परमशांत आहे. आणि आपल्या दिव्यत्वाने या ब्रह्मवृक्षाने आसमंत उजळून टाकले आहे. किंवा अशा या परमशांत ब्रह्मवृक्षाने ज्याला ना फळांचा योग ना फुलांचा योग म्हणजे ज्यांना भोग योग कुठलाही नाही, परमशांत आहे, मात्र आपल्या दिव्यत्वाने या ब्रह्माने आसमंत उजळून टाकला आहे. ब्रह्मवृक्ष जेथे आहे तेथील आसमंत शांत तृप्त समाधानी असून एकाच वेळी तो समाधानाने भरलेला परंतु अस्तित्वाच्या हालचालीच्या दृष्टीने पाहू जाता रिक्त मोठा आहे. जिथे ब्रह्मवृक्ष आहे तिथे आसमंत शांत तृप्त समाधानी असून ते संपूर्ण वातावरण समाधानाने भरलेलं आहे. परंतु असणेपणा हालचाल या दृष्टीने पाहू जाता मात्र तिथे नीरवता आहे. कोणत्याही तऱ्हेचा आवाज नाही किंवा हालचाल नाही. या आसमंतात वृक्ष पान गवताची काडीही नाही, मात्र तरीही मंद मंद वायू वाहत आहे. या आसमंतामध्ये झाडं नाहीत, पानं नाहीत, गवताची काडी नाही, मात्र तरी सुद्धा मंद मंद वायू म्हणजे हवा वाहत आहे. त्याचे सोबत अद्भुत अनामिक गंधही वाहून आणला जात आहे. आणि या वाऱ्याबरोबर अद्भुत असा आणि अनामिक, ज्या गंधाचं नाव नेमकं सांगता येणार नाही असा गंध वाहून आणला जातो. या असं म्हणतात माणसे वृक्ष पाणी यांची स्थाने नाहीत. म्हणजे जनस्थान वनस्थान आणि जलस्थान. जनस्थान म्हणजे माणसे, वनस्थान म्हणजे वृक्ष आणि जलस्थान म्हणजे पाणी. ब्रह्मवृक्ष जिथे आहे ते असं म्हणतात माणसे नाहीत. एक ब्रह्मवृक्ष सोडल्यास आता तो ब्रह्मवृक्ष सुद्धा जाणीवेच्या पातळीला आहे, प्रत्यक्षात तिथे वृक्ष नाही. तर या असं म्हणतात माणसे नाहीत, वृक्ष नाही, पाणी नाही, किंवा जनस्थान वनस्थान आणि जलस्थान नाही, किंवा यांचा ठाव ठिकाण नाही. म्हणजे जन वन जल स्थाने नाहीत. तसेच पशु पक्षी जलचर यांचा ठाव ठिकाणा किंवा मागमूस नाही, यांचा आवाज नाही. सर्प मुंगूस इतकेच काय तर येथे साधी कीड मुंगी नाही. एक दिव्य ब्रह्मवृक्ष सोडल्यास, एक हा फक्त दिव्य ब्रह्मवृक्ष सोडल्यास जो जाणीवेच्या पातळीमध्ये आपल्या ध्यानी अमनी किंवा नमनी अवस्थेत जो ब्रह्मवृक्ष दिसतो, तिथे एक ब्रह्मवृक्ष सोडल्यास काही म्हणता काही नाही. येथे काही नाही असे असले तरी येथे सर्वस्व सारभूत तत्व आहे. इथे काहीच नाही, पण काहीच नाही अशा या अवस्थेत सार आहे म्हणजे सर्व अस्तित्वाचं मर्म आहे. असे इथे काही नसून इथेच सर्व अस्तित्वाचं मर्म आहे असं या नमनी अमनी अवस्थेत असलेल्या द्रष्ट्याला सतत जाणवत असतो.
असा केवळ कोरा प्रदेश असं म्हणतो. आजपर्यंत कुणीही कल्पिला नसेल, पाहिला नसेल व इतरांना दाखवलाही नसेल. मात्र न मनी अमनी द्रष्ट्याला तो पूर्ण सत्यतेने येते. अंतर्दृष्टीला जाणीवेच्या पातळीला दिसत आहे व जाणवती आहे. पूर्ण सत्यत्वाने हा असं म्हणतो कोरा अक्षत म्हणजे ज्या असमंतामध्ये आजपर्यंत कोणी पाऊल सुद्धा टाकला नाही असा अक्षत म्हणजे कोणतेही ज्याला इजा झाली नाही, इतर पदरवाने किंवा इतर स्पर्शाने जो दूषित झाला नाही असा असं म्हणतो कोरा अक्षत पूर्ण शुद्ध पूर्ण विशुद्ध रूपात इथे आहे. इथे चंद्र सूर्य नाहीत तरी सुद्धा ब्रह्मवृक्ष असलेलं ठिकाण तेजाने झळकत आहे. हा खोरा हा जो कोरा असं म्हणत आहे, हा कोरा असं म्हणतो. खरे तर हे जे असं म्हणतात कोरे पण आहे, तर हा कोरा असं म्हणतो हाच खरा तर दिव्य ब्रह्मवृक्ष आहे. निशब्द व निस्तब्ध ब्रह्म, जिथे शब्द नाही आणि जिथे हालचाल नाही असा हा निशब्द व निस्तब्ध ब्रह्म आहे. निशब्द शब्दरहित आणि निस्तब्ध हालचाल रहित असं ब्रह्म आहे. हा कोरा असं म्हणतो म्हणजे दिव्य ब्रह्मवृक्ष आहे. मी तू पण द्वैत विसरून, माझं तुझं पण भेदाभेद विसरून, दुहेरी पण विसरून जो साक्षीत्वात द्रष्टारूप पाहू शकेल त्याला केवळ असणेपणी म्हणजे असूनची असणे. हे जे ब्रह्म आहे ते जन्माला आलं नाही, ते मरत नाही, ते असणेपणी असतं, ते केवळ असणेपणी असतं. अशा या कैवल्यात हे ब्रह्मदर्शन जे आनंदपूर्ण आरामदायी आहे ते घडू शकेल. मात्र त्यासाठी अट एवढीच आहे की आपण आपले भेदाभेद विसरून, मी तूपणा विसरून केवळ आरामशीरपणे आणि कोऱ्या मनाने राहिला तर आपल्याला हा ब्रह्मवृक्ष जरूर दिसेल. तर असा हा ब्रह्मवृक्ष आता तुम्हाला हा नारायण दाखवत आहे. काव्याचं नाव आहे दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा. तुम्हाला हा असा असलेला ब्रह्मवृक्ष मी दाखवतो, तो पहा. तर दावितो तुम्हा मी या ब्रह्मवृक्ष ऐसा, या इकडे या, मी तुम्हाला दाखवतो हा ब्रह्मवृक्ष असा असा आहे. तर आता काव्य आहे का. आसमंत सारा शांत तृप्त रिक्त जणू बैसला से वाटे साधू दक्ष शांत. ना वृक्ष पर्ण कोठे तृणपात येत काही परिमंद वात संगे गंध येत राही. जन वन जल स्थान येत नाही पशु पक्षी जलचर नाद मुळी नाही. ना सर्प मुंगुसादी वा कीड मुंगी राही येत काही नाही परिसार येत राही. आसमंत ऐसा ना दाविला कुणीही ना पाहिला कुणीही ना कल्पिला कुणीही परिसत्य या क्षणासी हा येत ऐसा राहे. चंद्र सूर्य नसताही तेज येत आहे. जणू दिव्य वृक्ष वाटे ज्या पर्ण शाख नाही पुष्प भोग नाही ज्या फल योग काही. भोग योग नसताही दिव्य शांत राही. आसमंत अवघा निस्तब्ध ब्रह्म राही. ना शब्द बोल ब्रही हा ब्रह्म वृक्ष उभा. नील हरित आभा ज्या धवल पीत गाभा. दावितो तुम्हा मी या ब्रह्म वृक्ष ऐसा. मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. केवळ एकाच अटीवर आपण मी तू पण विसरून शांतपणे राहू शकलो तर तुम्हाला खात्री देत आहे. दावितो तुम्हा मी या ब्रह्म वृक्ष ऐसा. मी तू सारे विसरोनी कैवल्यात पैसा. आता पुढचं जे काव्य आहे ते ज्ञानी माणूस सदोदित एखाद्या सुकुमार बालकासारखा टवटवीत असतो. ते कसं घडतं ते यामध्ये आहे. परंतु तत्पूर्वी आता गद्य आहे का. सर्पाने काट टाकल्यावर नवा तजेला धारण करावा तसाच हा नमनी किंवा अमनी आहे. त्याने देह मन इंद्रिये नाती गोती यांचे ओझे टाकून दिले आहे. अविद्या तर याचे जवळ नांदूच शकत नाही. अपराही म्हणजे योग वेद विद्या शास्त्र आदी त्याने संपूर्णपणे टाकले आहे. विधेयीपणे मुक्ती भोगणारा हा नमनी ब्रह्मात विरून गेला आहे
आणि सर्व संस्कार आदी टाकून नव्याने जन्माला आला आहे. नवजात सुकुमार बालकाप्रमाणे ब्रह्मात ब्रह्माकार होऊन नव्याने त्या पलीकडे टकमक पाहणारे हे तेजस्वी बालक अद्भुत आहे. सनत कुमारच म्हणाला. तर असा नमनी अमनी योगी सनत कुमारासारखा सतत तारुण्य असलेला, सतत सुकुमार टवटवीत आणि निरागस बालकासारखा असतो, असं या काव्याचा मतितार्थ आहे. तर ते काव्य आता ऐका. म्हणजे काय कसं घडल्याने काय होतं ते यात सांगितलेलं आहे. आपल्यातील सर्व इनपुट गेल्यानंतर जो कोरा झाला तो लगेच एखाद्या सतेज सुकुमार बालकासारखा, सनत कुमारासारखा दिव्य तेजाने झळाळून उठतो, असा याचा एकंदर सारांश आहे. काव्याचं नाव आहे ऐसे मी सदा सुकुमार बालक. कायम स्वरूपी सुकुमार म्हणावा, असं सुकुमार म्हणावे, कायम स्वरूपी ज्याला सुकुमार म्हणता येईल अशा बालकासारखा मी आहे, म्हणजे अमन किंवा नमन योगी आहे. ऐसे मी सदा सुकुमार बालक. आता हे कसं शक्य होतं ते ऐका. नको नको ते तत्वज्ञान, नको काही वेदाध्ययन, नको मजला शास्त्र वचन, नको हटियांचे योग संपादन, नको ती काया तिचे अंगीची माया, नको इंद्रियांचा भार, का वागवू व्यर्थ बडिवार. आता सरावे जे जे दिसे, तैसे सरावे सवणींचे पिसे, जैसे पहाट समयीचे दिसे, आदित्य संचारे दश दिशा पाके. न लगती मज इंद्रादिदेव, ऐसे विष्णू महेशादी ब्रह्मदेव. देव दैत्य मनो कल्पना, ओल बुद्धीची जल्पना. नको तन नको मन, नको धन नको वाचन, ओ मन न मन अमन, असुनी नसले पणी अविचल. जैसे प्रशांत सागरी ते जल, आता मी मजमरे, कैसा तुम्हा लागी काही उरे. ऐसा उरे जैसी किंचित कणिका, आकाशीची लावण्य चंदिका. टाकून या कात सर्प होई नवजात, फिरूनिया गंध वायू संगे पुष्पगंध. नामज नाती गोती कैवल्य गंधित केतकी पाती. ना आकार परी ब्रह्माकार, नच गुण परिमी ब्रह्म गुण. जरी मी निष्पंद तरी ब्रह्मरंध्रीचा मीच स्पंद. ऐसा मी नवा नवा, न म्हणे संस्कार तुरा हवा हवा. ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक, ऐसे मी सदा सुकुमार बालक. तर हा जो नमनी आहे, अमनी आहे, त्याने सुरुवातीला तत्वज्ञान नको, वेदाध्ययन नको, शास्त्रवचन नको, योगी हटियांचं योग संपादन नको. तसंच नको ती काया तिचे अंगीची माया, हे शरीर नको, इंद्रिय नको, हा इंद्रियांचा व्यर्थ बडिवार किंवा हे व्यर्थ ओझ नको, असं म्हटलेलं आहे. आता सरावे जे जे दिसे, तैसे सरावे श्रवणींचे किसे. आता जे जे डोळ्याला दिसतं ते आणि कानाला ऐकण्याचं जे वेड लागलं आहे ते दोन्ही नष्ट व्हावं. तर डोळ्याचे दृश्य आणि कानाचं ऐकण्याचं वेड कसं नष्ट व्हावं. जैसे पहाट समयीचे धुके, आदित्य संचारे दशदिशा पाके. सूर्य उगवल्या उगवल्या जसं पहाटेचं धुकं जातं, त्या पद्धतीने ब्रह्मज्ञान होता होता किंवा ब्रह्मदृष्टीसमोर किंवा ब्रह्म जाणवता जाणवता कानांचं ऐकण्याचं वेड आणि डोळ्यांचं दर्शनाचं वेड जावं. जसं सूर्य उगवता उगवता अचानक धुके पांगते नाहीसे होते. आता हा नमनी म्हणतो, न लगती मज इंद्रादी देव, तैसे विष्णू महेश आदी ब्रह्मदेव. मला ब्रह्मा विष्णू महेश नको, इंद्र नको. कारण देव दैत्य ह्या मानसिक कल्पना असून ती फोल बुद्धीची जल्पना, म्हणजे
पट्या बुद्धीची वटवट आहे. नको तन नको मन नको धन नको वाचन, हे शरीर नको हे मन नको धन नको वाचन नको. हो मन न मन अमन, असूनी नसले पण अविचल, जैसे प्रशांत सागरी ते जल. मन तर आहे पण ते मन असून सुद्धा न मन नाही अशी स्थिती व्हावी. अमन मन नष्ट व्हावे, मन असून सुद्धा नसलेपणे मन प्रत्यक्षात जरी असले तरी ते इतके अविचल इतकं निस्तब्ध व्हावं की मन असून सुद्धा नसल्यासारखं व्हावं. जसं प्रशांत महासागरीचे जल, जसा पॅसिफिक महासागर त्याच्या गर्भस्थानी अत्यंत निरव शांत असतो, तो इतका शांत असतो की ती एक साधी असं म्हणतात पसरलेली निळी चादर वाचावी, ती हालचालच असू नये. नव्हे त्याचं ते निळेपण म्हणजे जणू काही आकाशाचं निळेपण प्रतिबिंबित पाण्यात व्हावं किंवा आकाशच त्या पाण्यात दिसावं, इतकं ते शांत असं निळ पाणी असतं. तर असं प्रशांत सागरासारखं नमनी अमनी योग्याचं मन सुद्धा परमशांत व्हावं. आणि असं झाल्यानंतर आता तो योगी नमनी अमनी साधक म्हणतो, आता मी मजमरे ऐसा तुम्हाला काही उरे. आता मी माझेपणालाच मेल्यामुळे अहो श्रोते वाचक हो, तुमच्यासाठी मी आता कसा उरणार. जर मी माझ्या मीपणाला मेलो तर तुमच्यासाठी कसा उरणार. आणि जरा समजा थोडासा उरलो तर ऐसा उरे जैसी किंचित कणिका आकाशीची लावण्य चंद्रिका. मी तसा थोडासा उरेन कदाचित की चंद्र मावळल्यानंतर एखादी लुकलुकती कणिका, एखादी लुकलुकती चांदणी फक्त दाखवून देते की पूर्वी इथे चंद्र होता. तसं आता माझ्या मनाचं नमन झालेलं आहे, अमन झालं आहे. त्यामुळे हा अमनी आणि नमनी योगी स्वतःच मेलेला असल्यामुळे तुमच्यासाठी काही उरणार नाही. फक्त आणि फक्त माझ्या ज्या अमनाची स्थिती आहे त्या स्थितीमधून जो स्पंद निर्माण होतो, एक परमशांत जाणीवेचा ओघ निर्माण होतो, परमशांतीचा प्रवाह निर्माण होतो. त्या प्रवाहावरून तुम्ही कसं ओळखा की इथे कोणीतरी योगी बसलेला आहे जो नमनी अमनी आहे. जसं चंद्र सरल्यानंतर, चंद्र मावळल्यानंतर पाठी रेंगाळणाऱ्या चांदणीवरून तुम्ही ओळखता की पूर्वी येथे चंद्र होता, तसं हा जो शांतीचा प्रवाह तुम्हाला भेदून टाकत आहे त्या प्रवाहावरून ओळखा की हा शांतीचा प्रवाह जिथून येत आहे त्या तिथेच अमनी आणि अमनी नमनी हा योगी बसलेला आहे. शरीराने दिसत नाही परंतु त्याच्या शांतीचा स्पर्श तुम्हाला कसा होतो, जसा एखाद्या लुकलुकणाऱ्या चांदणीमुळे त्या चांदणीवरून तुम्ही ओळखता की पूर्वी थोड्या वेळापूर्वी तिथे चंद्र सुद्धा होता. टाकूनिया कात सर्प होई नवजात, रुनिया गंध वायू संगे पुष्पगंध. काट टाकून जसा सर्प नव्याने जन्माला येतो तसं मी माझे पण टाकून आता हा जो मी म्हणणारा होता तो अमनी नमनी योगी अत्यंत तेजपुंज परमपावन शांतीने एक नवा देह म्हणायचा झाला तर नवा देह नव्हे, केवळ चैतन्य रूपाने इथे तो आता अवतीर्ण झाला आहे. त्याने आपला पूर्वीचा स्थूल सूक्ष्म कारण हा देह टाकला आहे आणि केवळ एक चैतन्याचा स्तंभ तिथे उभा आहे. आणि हा चैतन्याचा स्तंभ म्हणजे जसं सापाने काट टाकून नवीन रूप धारण करावं तसं देह टाकून चैतन्य धारण केलेला असा हा टाकून या कात सर्प होई नवजात. काट टाकल्यानंतर सर्प असा नव्याने जन्माला येतो, तसा देह टाकल्यानंतर शुद्ध चैतन्यामध्ये जन्माला आलेला हा नव साधक आहे, नमनी अमनी योगी आहे. किंवा विरुनिया गंध वायू संगे पुष्पगंध. फुलांचा वास वाऱ्याबरोबर पसरत जावा, फुलांचा वास वाऱ्यामध्ये जावा आणि तो वाऱ्यावर पसरावा, तसा देह टाकलेला हा जो साधू आहे त्याचा आता चैतन्याच्या स्तंभामध्ये त्याचं आता चैतन्यामध्ये रूपांतर झाल्यामुळे आता विजयी झालेला हा साधू चैतन्याचा साठा किंवा चैतन्याचा कल्लोळ म्हणून आमच्या पुढे येत आहे. जसा
पुष्पाचा गंध, फुलांचा गंध वाऱ्यावर आपल्या जवळ येतो असा. म्हणून काठ टाकून सर्प नवजात होतो, तसा देह टाकून हा साधू नवजात झालेला आहे. काठ टाकून सर्प अधिक सळसळीत होतो, तसा देह टाकून हा योगी आता पूर्ण चैतन्याने भारित असा चैतन्य निधी झालेला आहे, चैतन्याचा साठा झालेला आहे. आणि त्या चैतन्याच्या साठ्याबरोबरच तुम्हाला तिथे पूर्वी देही रूपात साधू होत आहे कळेल, परंतु आता तो विदेही चैतन्य रूपात आहे. पूर्वी तिथे फूल होतं, त्या फुलाचा गंध आता वायूत मिसळला आहे आणि फूल दिसत नाही, परंतु वायू बरोबर पुष्पगंध येतो. तसा देही साधू दिसत नाही, पण चैतन्याद्वारे त्या साधूची खूण ओळखता येते. असं काहीच हे साम्य आहे. ना मद नाती गोती कैवल्य गंधित केतकी पाती, ना आकार परिब्रह्माकार नच गुण परिमे ब्रह्म गुण. आता माझा देह गेल्यामुळे या संबंधीतील सर्व नाती गोती गेली आहेत. मी केवळ कैवल्याचा सुगंध प्राप्त झालेला एखाद्या केतकीच्या पातीसारखा, केवड्याच्या पानासारखा आहे. ना आकार परिब्रह्माकार, मला आकार नाही, पण तू अखिल ब्रह्मच माझ्यामध्ये तुम्ही पाहू शकता. नच गुण परिमे ब्रह्मगुण, मला नेमका कोणता गुण नाही, पण ब्रह्म निर्गुण निराकार असतं म्हणजे काय ते तुम्ही माझ्याकडे पाहून समजू शकता. जरी मी निस्पंद तरी ब्रह्मरंजिता मी तो स्पंद. जरी मी निस्पंद, जरी मी श्वासोश्वास करत नसतो, जरी मी प्राणांचं येणं जाणं यापासून मुक्त असतो, तरी सुद्धा ब्रह्मरंजिता मी तो स्पंद. तरी सुद्धा विश्वाच्या अस्तित्वाच्या मुळातला जो स्पंद आहे तो मीच आहे. देह म्हणून माझा स्पंद थांबला आहे, देह म्हणून माझा श्वासोश्वास थांबला आहे, परंतु ब्रह्म म्हणून ते ब्रह्माचं स्पंदन आहे. ते स्पंदन म्हणजे माझंच स्पंदन आहे. ते माझ्या तेजातून तुम्हाला समजू शकेल. ऐसा मी नवा नवा म्हणजे देह टाकलेला, मन टाकलेला आणि चैतन्याचा देह धारण केलेला, श्वास टाकून सुद्धा ब्रह्मरंध्रीचा स्पंद, ब्रह्मरंध्रीची हालचाल असलेला मी हा चैतन्याचा पुतळा. म्हणजे खरा बघायला गेलं तर ऐसा मी नवा नवा, खऱ्या अर्थाने नवनिर्माण झालेला असा मी आहे. न म्हणे संस्कार तुरा हवा हवा, मानव आणि त्याचे संस्कार, मानव आणि ती संस्कृती नष्ट झालेला, देह टाकलेला, चैतन्यात रूपांतरित झालेला, श्वास टाकलेला, परंतु ब्रह्मरंध्रीची हालचाल स्पंद म्हणून स्वतःच नव्याने उभा टाकलेला असा हा मी. ऐसा मी नवा नवा, न म्हणे संस्कार तुरा हवा हवा, असा मी हा नवा कोरा जो आहे तो संस्कृती झाल्यानंतर चालीरीती, रूढी, रीती, धर्म यापासून पूर्णपणे अलग विलग कोरा, नवीन, अक्षत आणि विशुद्ध असा आहे. आणि असा मी हा जो आहे हा एखाद्या सुकुमार बालकासारखा असा मी नव्याने जन्माला आलेला हा दिव्य योगी आहे. आणि तो योगी ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक, ऐसे मी सदा सुकुमार बालक. तर एखाद्या सुकुमार तेजस्वी बालकासारखा असलेला मी नव्याने जन्मलेला, देह टाकून चैतन्य धारण केलेला, स्वतःचे स्पंद टाकून श्वास टाकून ब्रह्मरंध्रीचाच स्पंद म्हणून उभा राहिलेला असा मी नवीन कोरा कोरा आहे. त्याने सर्व संस्कार, सर्व चाकोरी टाकल्या आहेत. आणि असं हे सुकुमार बालक, टवटवीत बालक ब्रह्मी ब्रह्मा पार पाही टकमक, ब्रह्मात राहून ब्रह्माच्या पलीकडे टकमक पाहत आहे नव्हे, आपल्या बरोबर हे बालक ब्रह्मालाही अधिक अधिक बृहत मध्ये व्यापक करीत आहे. ऐसे मी सदा सुकुमार बालक. तर असा जो ब्रह्मज्ञानी असतो तो आपल्या बरोबर ब्रह्माला सुद्धा अधिक अधिक बृहत म्हणजे व्यापक करतो. आणि असा हा ब्रह्मज्ञानी, असा हा नमनी अमनी योगी एखादा चैतन्याचा पुतळा असावा तसा असतो. देह टाकलेला चैतन्याचा पुतळा, श्वास टाकला परंतु ब्रह्मरंजीचा स्पंद, संस्कृती टाकला परंतु स्वतःच अत्यंत कोरा, लखलखीत आणि आपल्या बरोबर ब्रह्मालाही अधिक बृहत व्यापक करणारा असा हा ब्रह्मयोगी असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे ऐसे मी सदा सुकुमार बालक.
आणि आता आहे त्याचं जे तरुणपण आहे त्याचं हे सुकुमारत्व आहे, ते सुकुमारत्व आता कधीही नष्ट होणार नाही. जसे सनत कुमार नेहमीच बालकासारखे राहिले, परंतु सनत कुमार बालक असूनही सर्व ब्रह्माचा आशय त्यांच्यामध्ये होता. तसाच हा सनत कुमार म्हणून जन्माला आलेला अमनी नमनी योगी वास्तवात सनत कुमार आहे आणि त्याचे ठाईक सर्व ब्रह्माचे लाघव एकवटलेले आहे. ते तुम्हा श्रोत्यांना कळावं ही विनंती. आता हे ज्ञान दीपावली सण शुभचिंती नारायण हे मागे म्हणून झालेलं आहे. फक्त एकदा त्यातलं गद्य सांगतो. न मनी अमनी साधकाला जग काही स्वस्त राहू देत नाही. अनेक आगंतुक प्रश्न विचारून अशा सरळ मार्गी सत्याप्रत अग्रेसित माणसाला चालविण्याचा, त्याच्या तपसाधनेतून विचलित करण्याचा प्रयत्न चहूबाजूने केला जातो. एक प्रकारे मायाच अशा संयमी तितिक्षा पूर्ण साधकाची परीक्षा कसोटी घेत असते. तसे ते पहा. आता ते काव्य वाचतो आणि थोडक्यात अर्थ सांगतो. कोण गुरु केला असे, कोणी ज्ञान दिले असे, कोणी आज्ञा दिले तुला, देवा कौनी गुंफीत असे, काय तुझा अधिकार देवभक्त म्हणविसी, देवा पुढे हट्ट करीसी, लढीवाळे निवेदिसी, लढीवाळे निवेदिसी. कधी स्तुती गात ससी, कधी निंदा करीतसी, वेडेवाकडे बोलसी, कवतुक तैसे करीसी, काय तुझा योगाभ्यास घेसी देवाची ध्यास, काय केलीसी साधना जप तप ध्यान धारणा, तुला कैसे आम्ही म्हणू अरे नारायणा थोर, कैसा साधू अससी सांग चालता तू थोर थोर. अहो सुजन हो ऐका मी आता उरलो नाही, देवाजीचे पायी वाही माझे बोल काही बाई, निंदा स्तुती सारे मज देव विठ्ठलास मान, तुम्ही मज सारे थोर तुम्हा पुढे मी पामर, नको मज थोरपण वेद विद्या शास्त्र ज्ञान, जैसा दिसे तैसा असे ओठी ओठी भेद नसे, कैवल्याचे विद्यापीठी ज्ञानार्जन आम्हाला भे, गुरुशिष्य नारायण ज्ञानदीपावली सण, तुम्हा दिसे तैसा नसे तुम्हांतरी मी वसे, मग बोलना ताडती तुम्ही तुम्हा पिडताती, प्रश्न उत्तरात वसे एक देव नारायण, नारायणोपनिषदी आत्मदेव नारायण, ज्ञानगंगे घडो स्नान थोडे लाभो ज्ञानांजन, ज्ञानदीपावली सण शुभचिंती नारायण. तर असा हा नारायण आहे. त्याला लहानपणापासून विश्वाच्या मुळाशी काय आहे, विश्वाच्या मुळाशी असलेलं जे आधी कारण आहे, अधिष्ठान काय आहे, त्याचे चिंतन करायची सवय होती. त्याने काही गुरु केला नाही, त्याला कोणी ज्ञान दिलं नाही, त्याला कोणी आज्ञा दिली नाही, तरी सुद्धा जसं वेडे वाकडे शब्द आहेत त्या शब्दात तो देवाला परमेश्वराला आपल्या कवनामध्ये आळवीत असे, कवनामध्ये गुंफत असे. मग अशा या स्वतःच्याच चालीने स्वतःच्याच गाण्याने भावविभोर असलेल्या ईश्वर शोधणाऱ्या त्या नारायणाला आजूबाजूचे लोक सारखे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न करत, तुझा अधिकार काय, तू स्वतःला देवाचा भक्त म्हणवतोस, देवा पुढे तू हट्ट करतोस, लढीवाळ किंवा लाडीकपणे काही निवेदन करतोस, कधी देवाची स्तुती गातोस, कधी निंदा करतोस, कधी वेडं वाकडं बोलतोस, कधी देवाचं कौतुक करतोस, तुझा तर काही योगाभ्यास नाही तरी सुद्धा तू देवाजीचा ध्यास घेतलायस, तुझी काही साधना नाही, जप तप ध्यान धारणा नाही, तरी सुद्धा तू स्वतःला देवाचा भक्त कसा मानतोस. आणि म्हणून हे नारायणा तुला कैसे आम्ही म्हणू अरे नारायणा थोर, कैसा साधू असशी सांग कालचा तू पोरटोर, कालचा तू पोरटोर, आमच्या पुढे एवढा लहान तुला आम्ही थोर कसा म्हणू. हे नारायणा तुला आम्ही मोठा कसा म्हणू. खरं तर नारायण त्यांना सांगायला काही गेलेलाच नाही, मला असं म्हणा तसं म्हणा. तो आपलं एक देवाचं वेळ घेऊन जगत होता. पण
जग शांत राहणाऱ्या, आपल्या मार्गात दंग असणाऱ्या कुणाही योग्याला, साधकाला, भक्ताला किंवा एखाद्या साध्या मुलाला सुद्धा नीट जगू देत नाही. पुणे जगाने अनेकानेक जे प्रश्न विचारले ते आतापर्यंत आपण सांगितले. आता त्या प्रश्नाला उत्तर पुढे दिलेलं आहे. अहो, आता प्रश्न विचारले उत्तर दिलं नाही तर म्हणणार हा वेडा आहे, आणि उत्तर दिलं तर म्हणणार हा अतिशहाणा आहे, स्वतःला विद्वान समजतो. इकडे किंवा तिकडे काही उत्तर द्यावं तरी पंचायत, न द्यावं तरी पंचायत, तरी सुद्धा या नारायणाला परमेश्वराने जे उत्तर सुचवलं ते उत्तर या सर्व वरच्या प्रश्नांना दिलेलं आहे. आता ते असं आहे, अहो सुजनो ऐका मी आता उरलो नाही, देवाजीचे पायी वाई माझे बोल काही वाई. अहो सज्जनो, तुम्ही मला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत आहात, परंतु मी माझा असं काही आता उरलंच नाही. माझं जे सर्व काही आहे ते विश्वाच्या निर्मात्याच्या पायी वाहिलेलं आहे, आणि विश्वाच्या निर्मात्याच्या पायी माझं अस्तित्व मी अर्पण केल्यानंतर तो जे मला काही बोलायला लावील ते बोल म्हणजेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. ती उत्तर अशी आहेत, निंदा स्तुती सारे मज देव विठ्ठला समान, तुम्ही मज सारे थोर तुम्हा पुढे मी पामर. मी तर कालचा पोरटोरा उघडत आहे, तुम्ही मला सर्वजण थोर आहात, तुमच्या पुढे मी पामर आहे, म्हणजे एक कष्टित मनुष्य आहे. तरी सुद्धा एक निश्चित ध्यानात घ्या, तुम्ही निंदा करा किंवा स्तुती करा, माझ्याबाबत तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही माना, आणि माझ्याबाबत तुम्हाला तुमचा जो काही ग्रह करून घ्यायचा तो घ्या, परंतु तुम्ही सर्व मला त्या परमेश्वराप्रमाणे विठ्ठलाप्रमाणे सारखेच आहात. नको मज थोर पण वेदविद्या शास्त्रज्ञान, जैसा दिसे तैसा असे, पोटी पोटी ओठी भेद नसे. मी जसा दिसतो तसाच आहे, माझ्या पोटामध्ये एक आणि ओठामध्ये दिसतो असं नाही. मला थोर पण नको, वेदविद्या नको, शास्त्रज्ञान नको, केवळ विठ्ठलाचे किंवा परमेश्वराचे विषय म्हणजे मला वेड लागले आहे, त्या वेडातच मी समाधानी आहे. कारण तुम्ही म्हणाल मी कुठे शिकलो, कैवल्याचे विद्यापीठी ज्ञानार्जन आम्हाला भे, गुरु शिष्य नारायण ज्ञानदीपावली सण. केवळ असणे, शांत निवांत असणे, आणि आपली संपूर्ण कथा आणि व्यथा, आपली सर्व कैफियत आपल्या आत असलेल्या चैतन्याला, आत्म्याला निवेदन करणे, असा माझा एक अभ्यासक्रम आहे. आणि हा अभ्यासक्रम ज्या विद्यापीठात चालतो ते विद्यापीठ असणेपणी असलेले, ते कधी जन्माला आले नाही आणि कधी ते नष्ट होणार नाही, ते कायमस्वरूपी असलेले स्वयंभू कैवल्याचे विद्यापीठ आहे. तिथे शिष्य म्हणून विचारणाराही नारायणच आहे, आणि या नारायण शिष्याला उत्तर देणारा सुद्धा नारायण आहे. मात्र तो नारायण ज्याला अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणतात, ते नरनारी यांचं निवासस्थान किंवा सर्व सजीव जिथून जन्माला येतात ते ठिकाण म्हणजे नारायण. तर सर्व सजीवांच्या ठिकाणाला म्हणजे त्या आत्म्याला, नारायणाला, हा तुम्ही ज्याला पामर म्हणता, तुम्ही ज्याला अडाणी म्हणता, वेडाखुळा म्हणता, तो नारायण प्रश्न करीत आहे. म्हणजे आत्मारूपी नारायणाला शिष्यरूपी नारायण प्रश्न करीत आहे. आणि हे सारं त्याचं सहजपणे तो जसा आहे तसा असतानाच त्याच्या आतल्या मनामध्ये, चिंतनामध्ये चालू आहे. तेव्हा अंतरामध्ये आत्मनारायणाला शिष्य नारायण प्रश्न विचारतोय, सर्व कथा व्यथा सांगतोय, आपली कैफियत मांडतोय, आणि ती कैफियत मांडल्यानंतर आत्मरूपी नारायणाने दिलेली उत्तरे मी तुम्हाला देत आहे. म्हणून समजा की माझं विद्यापीठ कैवल्याचं आहे. केवळ असणं, शांत निवांत असणं हे माझं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये आत्मा नारायण गुरु आहे, आणि त्या विद्यापीठामध्ये तुम्ही ज्याला नारायण म्हणता, पामर म्हणता, तो वेडा नारायण शिष्य आहे. परंतु तुम्हा दिसे तैसा नसे, तुम्हा अंतरी मी वसे, मज बोलना ताडती, तुम्ही तुम्हा पिडताती. वर म्हटलेलं आहे, मी जसा दिसतो साधा तसा साधा आहे, माझ्या पोटात आणि ओठात भेद नाही. आता वेगळं म्हटलंय, तुम्हा दिसे तैसा नसे, तुम्हा अंतरी मी वसे. तुम्ही ज्या नारायणाला निंदाव्यंजक बोलत आहात, वाईट बोलत आहात, त्याची हेटाळणी करत आहात, तुम्ही ज्या नारायणाला बोलत आहात तो तुम्हाला बाहेर दिसतो, पण तो नारायण इतका खराखुरा आणि साधा आहे, इतका पवित्र आणि शांत आहे की
तुम्हाला बाहेर दिसणारा नारायण वेडाखोळा वाटला तरी त्याच्या साधेपणे, त्याच्या निवांतपणे, त्याच्या शांतीने संतृप्त असा तो नारायण खरोखर तुमच्या आत बसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वेडा वाटणाऱ्या, पामर वाटणाऱ्या नारायणाला जर तुम्ही काही बोललात, त्याला वाकताडण केलं, त्याला शिव्या दिल्यात, तर तुम्ही बाहेरच्या नारायणाला बोलता. पण तू ते बोल, तुमच्या आत आत्मा नारायण म्हणून जो बसलेला आहे त्याला लागतात. म्हणून ध्यानात घ्या, तुम्हा दिसे तैसा नसे, तुम्हा अंतरी मी वसे, मग बोल ना ताडती, तरी तुम्ही तुम्हा फिरताती. तुमच्या हृदयात मी वस्ती करून असल्यामुळे तुम्ही मला बाहेर समजून या नारायणाला जर शिव्या दिल्यात, तर तुमच्या हृदयातल्या आत्म्याला तुम्ही शिव्या देता आणि त्यामुळे मला तुम्ही शिव्या देता, मला तुम्ही पीडा देता असं तुम्हाला वाटतं. पण खऱ्या यातनात तुम्हाला आत होतात ते तुम्ही ध्यानात घ्या. आणि बोलताना काळजीपूर्वक बोला. एखाद्याला तो साधा असेल, शांत असेल, तर त्याला निंदा व्यंजक बोलणं, त्याची निंदा करणं हे तुम्ही टाळा. पण अशी निंदा आणि असा अपमान खरं पाहायला गेलं तर तुमच्या हृदयातल्या आत्म्याचा, नारायणाचा तुम्ही करता. आणि तुमच्या आत्म्याला जर तुम्ही त्रास दिलात तर तुमच्या शरीराला आणि तुमच्या संपूर्ण जीवनाला तो त्रास व्यापून राहील. तुम्ही लोकांसाठी खड्डा काढायला जाल, पण त्या खड्ड्यात तुम्हीच पडाल असा त्याचा अर्थ आहे. मात्र तुम्ही विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली खरी खुरी आत्म्याकडून आलेली उत्तर, या प्रश्न उत्तरामध्ये जो मूळ पुरुष आहे तो नारायण आहे, तो ब्रह्म आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलेलं आहे, प्रश्न उत्तरात वसे एक देव नारायण, नारायणोपनिषदी आत्मदेव नारायण. तुमच्याकडून आलेले प्रश्न हे सुद्धा ठीक आहे, तुम्ही व्रात्य असाल, तुम्ही चुकीचे असाल, पण हे सुद्धा तुमच्या आत बसलेल्या नारायणानेच तुम्हाला प्रेरित करून विचारलेले आहेत. म्हणजे तुमच्यातील वाईटपण टाकण्यासाठी प्रथम तुमचं जे वाईटपण आहे ती प्रक्रिया तुमच्या आत्म्याने वेगवान केलेली आहे. तुम्ही त्या प्रक्रियेच्या अधीन होऊन तुम्ही सज्जन नारायणाला वेडेवाकडं बोलता आणि तो सज्जन नारायण त्याच्या आत बसलेल्या आत्म्याकडून खरी खुरी उत्तरं तुम्हाला देतो. म्हणून तुमचे वेडेवाकडे प्रश्न हे तुमचं वेडेवाकडे पण निश्शेष होण्यासाठी ते प्रश्न तुमच्या आत्म्याने तुमच्यातून बाहेर टाकलेले आहेत. आणि ते वेडेवाकडे प्रश्न एका सज्जन नारायणाला विचारल्यानंतर आत बसलेला जो आत्मा आहे तो अत्यंत सज्जनपणे, समयसूचकतेने त्याची तार्किक आणि बुद्धीला पडणारी उत्तरं देत आहेत. त्या कारणाने तुमचे प्रश्न निरुत्तर होतील आणि प्रश्न निरुत्तर झाल्यानंतर तुमचं जे वेडेवाकडेपण आहे, तुमचं व्यंगपूर्ण बोलणं आहे, दुसऱ्यांबद्दल टाकून बोलणं आहे, तेही नाहीसे होईल. आणि तुमच्या प्रश्नाला खरीखुरी उत्तरं मिळाल्यामुळे तुमच्यातील जे खेदकारक आहे, जे अवमानकारक आहे, जे त्याज्य आहे ते अनायसे टाकलं जाईल. आणि तुम्ही आणि हा नारायण दोन्ही सारखेच निरागस नारायण बनू शकू. आणि असं संपूर्ण जग जेव्हा निरागस होईल तेव्हा तो आत्मारूपी नारायण सर्वांना कल्याणकारी बुद्धी देईल आणि सर्व जगाचं भलं होईल. म्हणून म्हटलेलं आहे, प्रश्न उत्तरात वसे एक देव नारायण, नारायणोपनिषदी आत्मदेव नारायण. तुमचे प्रश्न आणि उत्तर, हे प्रश्न आणि उत्तर रूपी हे प्रश्नोपनिषद आहे. इथे प्रश्न आलेले आहेत सर्वसाधारण नारायणाकडून. मग ते या किंचित नारायणाकडून येऊन किंवा किती वेगवेगळी नावं असली तरी तुमच्याकडून येऊन ते प्रश्न आलेले आहेत अज्ञानी नारायणाकडून आणि त्याला उत्तर दिलेलं आहे आत्मनारायणाने. म्हणून नारायणाने नारायणाला प्रश्न विचारले आणि नारायणाने नारायणाला विचारलेले प्रश्न बौद्धिक पातळीला, तार्किक पातळीला सुसंगत उत्तर दिल्यामुळे आत्मनारायण आणि हा जो बाह्य नारायण, देहधारी नारायण आहे, ते दोन्ही वास्तवामध्ये कैवल्य वा ब्रह्मरूपात विसर्जित झाले आणि बाह्य आणि अंतर्नारायण जाऊन तिथे ब्रह्माची, कैवल्याची प्रतिष्ठापना झाली आणि सर्वत्र ब्रह्माचा विजय झाला असे म्हणायला हरकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, प्रश्न उत्तरात वसे एक देव नारायण, नारायणोपनिषदी आत्मदेव नारायण. म्हणजे आत्मारूपी नारायणाजवळ हा नारायण बसला आहे आणि तो
स्वतःची कैफियत, स्वतःची कथा व्यथा नव्हे, तुमच्या सारख्यांचे प्रश्न तो आत्म्याजवळ मांडत आहे आणि त्या आत्म्याकडून आलेली उत्तरे तो तुम्हाला देत आहे. म्हणून हे आत्मोपनिषद आहे, प्रश्नोपनिषद आहे. तिथे उत्तरे देणारा पण नारायण आहे आणि प्रश्न विचारणारा पण नारायण आहे, हे लक्षात घ्या. आणि या उत्तरामुळे तुमच्यातील वक्रता जावो, तुमच्यातील मंदता जावो, तुमच्यातील अज्ञानाचा लोप हो आणि ज्ञान घडो स्नान थोडे, ज्ञान गंगे घडो स्नान थोडे लाभो ज्ञानांजन. त्या उत्तरातून प्रवाहित झालेल्या ज्ञानगंगेमध्ये तुम्हाला स्नानाचा लाभ मिळो आणि ज्ञानगंगे घडो स्नान, ज्ञानगंगेत थोडस तुम्हाला स्नान हो आणि थोडे लाभो ज्ञानांजन. या ज्ञानगंगेमध्ये तुम्हाला स्नानाचा योग हो आणि तुमच्या डोळ्यांमध्ये, तुमच्या दृष्टीमध्ये ज्ञानरूपी काजळ भरलं जावं, की ज्या योगे तुमची दृष्टी निर्दोष होईल, तुमचं ज्ञान निर्दोष होईल आणि इथून पुढे वेडेवाकडे प्रश्न विचारणं आणि सज्जनांची हेटाळणी करणं, टवाळणी करणं ही जी तुमची वाईट सवय ती जाईल. आणि त्या कारणाने ज्ञानदीपावली सण शुभचिंती नारायण. त्या कारणाने 9/11/2004 हे जे स्फुरलेलं काव्य ते दिवाळीच्या 1-2 दिवसातलं असल्यामुळे त्या अर्थाने हे म्हटलेलं आहे की ज्ञानपूर्ण उत्तराच्या गंगेमध्ये तुम्हाला स्नान घडेल आणि त्या उत्तरातूनच तुमची जी दृष्टी आहे, सदोष दृष्टी आहे, ती निर्दोष होईल. म्हणजे तुमच्या दृष्टीला ज्ञानरूपी अंजन किंवा काजळ घातलं जाईल आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन उजळून निघेल. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञानदीपावली सण शुभचिंती नारायण. म्हणून ही दिवाळी ज्ञानाची दिवाळी आहे. त्या ज्ञानाच्या दिवाळीला तुम्ही विचारलेले प्रश्न आणि त्याला आलेली उत्तरे देणारा, प्रश्न विचारणारा नारायणच आहे. परंतु त्या उत्तरातून तुम्हाला पवित्र ज्ञानगंगेचं स्नान घडेल आणि तुमची दृष्टी जी दोषपूर्ण आहे ती निर्दोष होऊन तुमच्या ज्ञानदृष्टीमध्ये कैवल्याचं ब्रह्माचं अंजन घातलं जाईल आणि सर्वांचीच दिवाळी खऱ्या अर्थाने शुभ होईल आणि ज्याला मंगलमय होईल. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञानदीपावली सण शुभचिंती नारायण. तर अशी तुम्हाला अध्यात्म ज्ञानाची दीपावली कायमस्वरूपी अखंड जीवनभर शुभ मंगलकारक ठरो आणि तुमचं जीवन उजळून निघो हीच या निमित्ताने प्रार्थना असतो. आता उद्या